तुषार आपण देखील यावं, आपल्यासाठी देखील 100 रुपयाचा पारितोषिक आहे. तुषार मॅन ऑफ द मॅच. लतेश मेहर आपण यावं. चला लतेश मेहर या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी विनंती असेल. तुषार आपल्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. तुम्ही देखील या, पारितोषिक घ्या. मालवण ग्रुपच्या वतीने ते तुम्हाला दिले जाणार आहेत. पुढील मॅचला सुरुवात होईल, लगेच मॅच सुरुवात होईल. दोन्ही टीम तयार राहा. विनंती असेल, एका बाजूला वेडी, दुसऱ्या बाजूला दातीवरे. 40+ क्रिकेट, अगदी चांगलं क्रिकेट त्यांच्यामध्ये पाहायला मिळेल. एक हलकसं संगीत घेऊयात. डीजे कॅन्डी आमचे तिथे रेडी आहेत आणि त्याच्यानंतर येऊयात मॅन ऑफ द मॅच. ते कॅश प्राइज आणि ते त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल. चला लतेश मेहर या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी मंचावरती. तुम्हाला मॅन ऑफ द मॅचची जर्सी दिली जाईल. एक रूल्स देखील आहेत. मॅन ऑफ द मॅचची जर्सी जो परिधान करणार नाही त्याला 2 धाब्यांची पॅनल्टी या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. काल एक संघ होता, त्याला 2 धाब्याची पॅनल्टीचा सामना करावा लागलाय. त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे, मॅन ऑफ द मॅचची जर्सी तुम्हाला सेकंड राऊंड मध्ये ती तुम्हाला परिधान करूनच मैदानावरती उतरायचं आहे. त्याच्यानंतर ड्रॉ होणार आहेत. चिठ्ठ्यांचा ड्रॉ देखील केला जाणार आहे. चला या लतेश मेहर मंचावरती या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुम्हाला दिला जाईल. तन्मय यांच्या शुभेच्छा आपण देऊयात. तन्मय यांच्याकडून आपण पाहिलं तर हा मॅन ऑफ द मॅचची जर्सी शिवांश स्पॉन्सर्ड बाय संतोषजी गरज साहेब यांच्या माध्यमातून असलेली स्पॉन्सर्ड अगदी कॅमेरामध्ये कॅप्चर केले जातात हे श्रन. लतेश दादा, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळतात कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, कारण की नाईट झोनची मॅच आहे आणि खूप चांगलं आयोजन आहे. असं आयोजन खूप कालांतराने बघायला भेटला. 40+ क्रिकेट असतं. बऱ्याच वेळी काय होतं की उन्हामध्ये खेळावं लागतं. ऊन म्हटलं तर आता प्रचंड ऊन आहे. उन्हामध्ये खेळणं तितकं काही सोपं नाही आहे, डिफिकल्ट असतं. अशा कंडिशनमध्ये बऱ्याचशा कमी स्पर्धा असतात ज्या नाईट सेशनमध्ये आयोजित होत असतात. पण आज सफाळामध्ये चिखलपाडाच्या गावातून पहिल्यांदा प्रयत्न त्यांनी केलाय. इथली लाईट्स पाहिल्यानंतर किंवा इथलं विकेट पाहिल्यानंतर किंवा इथलं मैदान पाहिल्यानंतर हा माहोल पाहिल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय? विकेटचं म्हणाल का, विकेट एकदम मस्त चांगली बनवलेली आहे. तसंच आयोजन पण एक खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे, कारण की गावापासून खूप दूर आहे मैदान आणि या मैदानावर एवढी मेहनत घेणं म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे. आणि या जय महाराष्ट्र मंडळाला, चिखलपाडा मंडळाला खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा. थँक्यू सो मच. होते लतेशजी मेहर ज्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र आपण या ठिकाणी दिलाय. वाढीव संघातील एक महत्त्वाचे खेळाडू आहेत. चला जे प्राइज आहेत, कॅश प्राइज त्या ठिकाणी दिले जाणार आहेत. मी नवनाजी पाटील यांना विनंती करेन, हे 100 रुपयाचं पारितोषिक आहेत ते आपण प्रदान करावं. 100 रुपयाचं पारितोषिक जे लावण्यात आलं होतं ते दिलं जात आहे. त्याच्यानंतर तुषार
एनसीसी सफालेमधले तुषार त्यांना 100 रुपये पारितोषिक देणार आहोत आपण. जो मालवण ग्रुपचा बॅनर आहे त्या बॅनरला 1 बाउन्स लागला, त्याच्यामुळे मालवण ग्रुपने ते 100 रुपयाचं पारितोषिक डिक्लेअर केलं होतं. ते तुषार एनसीसी सफाळे या संघाच्या खेळाडूला आपण देणार आहोत. जशी मॅचला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदलाव होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकूयात. हार्दिक जी किनी सफाळेचे गोड आवाज. चला मॅच ऑन होत असताना आपण पाहतोय. धन्यवाद धनंजय पाटील सर यांचा आवाज आपण ऐकतोय या स्पर्धेच्या माध्यमातून सलग दुसऱ्या दिवसामध्ये दुसऱ्या रजनीमध्ये VPL SP बॉयज टीम अर्थातच शुभम दादा आपल्याला पाहायला मिळत आहे. शुभम दादा पाध्ये यांचा तो जो ग्रुप आपल्याला पाहायला मिळतोय त्यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज आहे स्पेशल राहुल कवडी सरांच्या प्रत्येक झेलसाठी त्या ठिकाणी 200 रुपयांचं कॅश प्राइज VPL SP बॉयज टीम यांच्या माध्यमातून ते मॅच सुरुवात होत असताना आपण पाहतोय. मॅचला सुरुवात होते आणि 2 फलंदाज ते देखील मैदानावरती दाखल झाले. एका बाजूला पंढरी आणि दुसऱ्या बाजूला हेमंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये दिगंबर बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. ओव्हर नंबर 1 मध्ये एक काळामध्ये दिगंबरची देखील एक वेगळी दहशत होती. आज फक्त जर आपण पाहिलं तर यंगस्टरची चर्चा आपण करतो, परंतु जे लेजंड्स याआधी त्यांनी अधिराज्य गाजवलंय त्यांचा उल्लेख करणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि त्यामध्ये एक आवर्जून नाव घ्यावं लागणार आहे दिगंबर आणि ते सध्या आता बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला पंढरी आणि हेमंत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलला सुरुवात झाली आणि पहिल्या बॉल वरती रन्स येताना पाहायला मिळाल्या. एक धाव त्या बॉल वरती आली आणि सिंगलने त्या ठिकाणी श्री गणेश देखील झाला. एक चांगली बॅटल मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. एका बाजूला दातिवडेचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला वेडीचा संघ आहे. दुसरा बॉल कमी गतीने थोडासा टाकलाय मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. धावा झाल्यात फलकावरती. एकंदरीत एक ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल आपण पाहतो लेगकट होता त्यामुळे तो वेग आणि तो बाउन्स जास्त मिळाला नाही, परंतु इथे जे हवं होतं दिगंबरला ते मात्र मिळालंय. डॉट बॉल हवा होता आणि तो डॉट बॉल मिळालाय. हेमंत वसईकर हे देखील एक मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील आणि ते सध्या स्ट्रायकिंग वरती. दुसऱ्या बॉलला तरीकेने रिस्पेक्ट दिली गेल्या. पहिला बॉल डॉट आला होता इंडिव्हिज्युअल हेमंतच्या माध्यमातून आणि सेकंड बॉलला रिस्पेक्ट देऊन त्या ठिकाणी सिंगल घेतले. धावसंख्या फलकावरती 2-3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. जयमाष्ट्र आयोजित चिखलपाडा चषक 2026 मध्ये आपण पहिल्या पर्वामध्ये आहोत आणि ज्या पद्धतीनं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते या पहिल्या पर्वामध्ये आयोजकांना देखील गर्व वाटणारच आहे, अभिमान वाटणार आहे. कारण आपल्या गावामध्ये देखील एक प्रकाश झोतामधील एक मोठी स्पर्धा पार पडताना पाहायला मिळते आणि आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. स्वाईप करण्याचा प्रयत्न झाला होता, लांबून खेचण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतो एकंदरीत 4 बॉल झाल्यात. डॉट बॉल देखील चांगल्या पद्धतीने आल्यात. त्याचबरोबर मोठे फटके खेळू दिलेले नाहीयेत. मेहनत परिश्रम यांचा मेल करावा लागेल तरच पूर्ण होईल तुमचा खेळ आणि त्या पद्धतीनं तो खेळ सध्या मैदानामध्ये सुरू आहे. आता हा बॉल देखील ड्रायव्हिंग लेंथ वरती ठेवला होता. थर्डमॅनला फिल्डर पोहोचतात. एक रन मिळेल या बॉल वरती. या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 3 रन्स स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे कॅश प्राइज राहुल कवली सरांसाठी आपल्याला पाहायला मिळते. जर का त्यांनी झेल पकडला तर VPL SP बॉयज टीम यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल. 3 धावा फलकावरती. शेवटचा अंतिम बॉल असेल या फर्स्ट ओव्हर मधील. शेवटचा बॉल देखील यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झाला होता. शेवटच्या बॉलवरती ते नाविन्य आणायचं होतं. विकेट हवी होती परंतु विकेट मिळालेली नाहीये. परंतु इथे फिनिशिंग चांगलं पाहायला मिळालं या षटकामध्ये कारण जे डॉट बॉल आले त्यामुळे एक कॉन्फिडन्स देखील मिळाला आणि ऑपोजिशन टीम वरती ते प्रेशर देखील निर्माण झालं. आता पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती 3. एक छोटस ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये.
पण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाणार आहोत. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये मंगेश भोईरांना आपण पाहतोय. प्राऊड ऑफ वेडी खऱ्या अर्थानं म्हणायला हरकत नाहीये, कारण गेले कित्येक वर्ष अधिराज गाजवलंय आणि गाजवत आल्यात यात काही शंका नाही, आणि गाजवणार देखील तिन्ही भूमिकेमध्ये सध्या मंगेश भोईरांना आपण पाहतोय. सेकंड ओव्हरला सुरुवात होते आणि बॉलिंग ट्रॅक वरती मंगेश दाखल झालेत. एक वेगवान बॉलर सध्या बॉलिंग ट्रॅक वरती, आणि बाउन्सर साठी ओळखला जाणारा हा गोलंदाज आता तो स्ट्रॉंग माइंडसेट देखील खूप गरजेचा असणार आहे बॅटरला, कारण मागील ओव्हर मध्ये ऍज अ बॅटर रन्स आलेल्या नाहीयेत. पॉवर प्लेच्या ओव्हर्स मध्ये ती पॉवरफुल बॅटिंग त्याचं कुठेतरी तो खेळ करता आलेला नाहीये, आणि त्याचमुळे आता या सेकंड ओव्हर मध्ये ड्रायव्हिंग सीट वरती बसून इथे नक्कीच चांगली बॅटिंग करावी लागणार, रन्स बनवावं लागणार, कारण हे मैदान असं आहे जिथे 34 रन्स डिफेंड देखील होतात आणि 79 रन्स होतात देखील पहिल्या इनिंग मध्ये. आणि त्याचमुळे आता जर आपण पाहिलं तर गोलंदाज मेहनत घेतील जास्त तर तिथे समोरच्या टीमला धोका तारखेला निर्माण होऊ शकतो. जर का इथे बॅटिंग करत असताना फलंदाज मेहनत घेतील तर त्यांच्यासाठी ते बेनिफिट आणि प्लस पॉइंट असेल. पहिल्या बॉलचा खेळ देखील झाला आणि पहिल्या बॉलवरती सिंगल येत असताना आपण पाहतोय धावसंख्या फलकावरती 4. मालवण ग्रुपचा जो VIP बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय सेंटर ऑफ अट्रॅक्शन, आणि त्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आपण पाहतोय. बरोबर जर त्या VIP बॉक्स मध्ये बॉल पडतोय तर 200 रुपयांचा कॅश प्राइज, आणि अखेरकार तो संघर्षाचा चौकार येत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज आपण पाहतो हेमंतच्या बॅट मधून भरपूर वेळेपासून त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न करत होता, आणि अखेरकार तो बॉल तरी ट्रॅव्हल झाला. आणि त्याचबरोबर VIP बॉक्स जो आपल्याला पाहायला मिळतोय मालवण ग्रुप 1 बाउन्स जर का तिथे बॉल हिट होतोय तर 100 रुपयांचं कॅश प्राइज असेल, आणि डायरेक्टली जर का बॉल VIP बॉक्स मध्ये पडतोय तर 200 रुपयांचं कॅश प्राइज. 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला, धावसंख्या झाल्यात फलकावरती 8 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. आता हा बॉल समोर एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि सरळ बॉल सीमर शॉपार 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार 4. बॅटचं फेस ओपन केलं, बरोबर लेंथला फॉलो केलं, आणि तदनंतर खेळलेला हा फटका वेगावरती स्वार हो ज्या पद्धतीनं हा फटका खेळला होता, जास्त वेग होता, त्याचमुळे बॉल देखील चांगल्या पद्धतीनं ट्रॅव्हल झाला आणि ते डिस्टन्स देखील क्लिअर झाला. सलगचा हा दुसरा चौकार मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतोय, आणि आता कॅप्टनला टार्गेट केलंय. बँक ऑन द टार्गेट कोणाला केलंय तर समोरच्या टीम मधील कॅप्टन. ठोकायचं तर टॉप चालाच हीच मानसिकता फलंदाज मैदानामध्ये हेमंतची आपल्याला पाहायला मिळते. चौथा बॉल आता ड्रायव्हिंग लेंथ वरती टाकला होता, शॉर्ट स्क्वेअर लेगला शतक आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 रन मिळेल या बॉल वरती, आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 13. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. शेवटचे 2 बॉल या सेकंड ओव्हर मधील बाकी आहेत. विकेट आतापर्यंत गेलेली नाहीये, परंतु मागील 10 बॉल्स मध्ये स्कोर कार्ड वरती ज्या रन्स डिझर्व होत आहेत दातिवरे मास्टर टीमच्या माध्यमातून त्या रन्स कुठेतरी झालेल्या नाहीयेत, परंतु आता इम्प्रुव्हमेंट देखील चांगली झाली. पुढचा बॉल या ओव्हर मधील शॉर्ट बॉलचा ऑफर चांगल्या पद्धतीने या बॉलला बॅट वरती घेतलं, इनटू दी गॅप मध्ये फाईन लेगला क्लिअर केलाय. चांगल्या पद्धतीने चेस केलं होतं या बॉलला, आणि त्यानंतर सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर या बॉलला तिथे धाडले गेले, सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. या ओव्हर मधील हा तिसरा चौकार या ठिकाणी आलाय मंगेशच्या विरोधामध्ये. कॅप्टनच्या विरोधामध्ये जे आक्रमण केले पुढचा बॉल या ओव्हर मधील आता हा प्रचंड वेगाने टाकला होता. मागच्या 5 बॉलच्या कितीतरी पटीनं हा बॉल वेगाने टाकला होता, आणि त्या वेगाचा अंदाज फलंदाज आलेला नाहीये. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 2 षटकांचा जर आपण विचार केला तर 2 षटकांनंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 17 रन्स स्कोर करती लागल्या गेल्या. 17 वरती आतापर्यंत विकेट गमावलेली नाहीये. मागील ओव्हर मध्ये रन्स प्रचंड येत असताना पाहायला मिळाला, त्यामध्ये 3 चौकार आपण पाहिले. 14 रन्स आल्या मागच्या ओव्हर मध्ये, आणि पहिल्या षटकामध्ये दिगंबरच्या स्पेल मध्ये फक्त 3 रन्स आल्या होत्या. आणि पुन्हा एकदा तो फ्लो मिळवण्याकरिता, तो मोमेंटम मिळवण्याकरिता आपल्या संघामधील एक सर्वाधिक महत्वाचा गोलंदाज अर्थातच दिगंबरला बॉलिंग ट्रॅक वरती आणलं गेलंय. ओव्हर नंबर 3 मध्ये जबाबदारी मोठी असणार आहे,
आणि त्या जबाबदारीला इथे सार्थ ठरवावं लागणार आहे. संघाने दाखवलेला विश्वास आता मैदानावरती सार्थ करून दाखवायचा आहे. आपल्या गावाच्या अस्मितेसाठी खेळायचं आहे आणि त्या प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानामध्ये करावी लागणार आहे. 2 षटकांचा खेळ संपला. धावा झाल्यात फलकावरती 17. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती दिगंबर. मागील ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर फक्त 3 रन्स खर्च केल्या होत्या दिगंबरने. रफ्तार का सौदागर म्हणायला हरकत नाहीये. प्रचंड वेगानं बॉलिंग करण्याकरिता एक वेगळी ओळख टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती मिळवलंय दिगंबरने आणि तो सुद्धा बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. पहिलाच बॉल स्विच हिट इनफिल्ड वरून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, बॉल हवेमध्ये तिथे टिपलाय जाईल आणि संपलाय फलंदाज हेमंतचा खेळ. गॉन. कॉमेंट्री करतो ना, चर्चा करेल. अरे मी काय बोलतो, तू आहे कुठे विरारला आहे का? विरारला आहे तू? पहिल्याच बॉलवरती विकेट येत असताना आपण पाहतोय. विकेटसाठी मागील 2 ओव्हरमध्ये संघर्ष पराकोडीचा होता आणि अखेरकार त्या संघर्षाला यश मिळालंय. या ओव्हरमध्ये नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. मनीष निजाई यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आल्यात आपल्या या स्पर्धेसाठी आणि दातिवरी टीम साठी, जे दातिवरीचे अनमोल रत्न आहेत. नवीन बॅटर अंकिश मैदानावरती फ्रेश बॅटर आहे. पहिल्या बॉलला रिस्पेक्ट त्या ठिकाणी दिली गेली. बॉल जातो डीप मध्ये. लॉंग ऑन वरून शतक घेत आहेत मंगेशांना आपण पाहतोय आणि 2 रन्स मिळतील या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती 19. लास्ट मॅच मध्ये जी बॅटिंग आपण पाहिली होती संदीपची, जी बॅटिंग आपण पाहिली होती मंगेशची, त्याचबरोबर संदीपची लाजवाब बॅटिंग केली होती. खतरनाक बॅटिंग आपण पाहिली होती. 2 बॉलचं केलं झालं. धावा झाल्यात फलकावरती 19. या ओव्हर मधील तिसरा बॉल. वेलकम उत्तम बागुल साहेब, आपलं स्वागत असेल. एक शुभागमन या ठिकाणी होत असताना आपण पाहतो. या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून 3000 रुपयांचं आर्थिक सहाय्य देखील लाभलं गेलंय आणि माननीय श्री उत्तम बागुल साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम साहेब, आपलं स्वागत असेल. माननीय श्री संजय शरद गरज सर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेले. जावत आपण मॅचच्या दिशेने 3 बॉलचा केला आतापर्यंत झाला. धावा झाल्यात फलकावरती 20. 20 रन्स स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत आणि आता देखील दिगंबरची बादशाह आणि ती हुकूमत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. कारण मागील 3 बॉल मध्ये मोठे स्ट्रोक खेळू दिलेले नाहीये. आपलं प्रतिबिंब उमटवत असताना मागच्या 3 बॉल मध्ये चौथा बॉल स्टॉप मध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला होता. चांगल्या पद्धतीने या बॉलला खेळवून काढलाय आणि बॉल जातो डीप मध्ये. इथे दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती, परंतु तिथे थ्रो चुकीच्या एंड वरती आणि आता रन्स देखील अजून काही ऍड होतील. मोरिया स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर माननीय श्री उत्तमजी बागुल साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. चार बॉलचं केलं आतापर्यंत झालाय. 5वा बॉल या ओव्हर मधील 5वा बॉल. या बॉल होती स्ट्रोक मध्ये बॉल होता आणि बरोबर मिड विकेटच्या बाहेर बालवन ग्रुप स्टँड मध्ये व्हीआयपी बॉक्स मध्ये जिथे व्हीआयपी पर्सन्स आहेत आणि त्यांना अभिवादन करण्याकरिता हा षटकार आणि त्याचबरोबर 200 रुपयांचं कॅश प्राइज देखील दिलं जाईल. जिथे हार्दिक भोईर सर आपण पाहतोय, त्याचबरोबर सागर भोईर सर आपल्याला पाहायला मिळत आहे, दीपेश म्हात्रे सर, राहुल पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहे, सागर भोईर सर, साहिल भोईर सर, दिवेश भोईर सर, अंकुश भोईर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्याच्या स्वागताकरिता हा षटकार आला होता. काय फटका खेळला होता, परफेक्टली स्लॉक स्वीप. शेवटचा बॉल हा देखील चांगल्या पद्धतीने कलात्मक फटका इंटू दी गॅप मध्ये. पुन्हा एकदा वर्चस्व प्युअर डॉमिनेटिंग मैदानामध्ये पंढरीच्या माध्यमातून रंगात आला आता आणि आणखीन एक मोठा स्ट्रोक चौकार.
मोरिया स्पोर्ट्स च्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी 3,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलंय आणि एक खऱ्या अर्थानं क्वालिटी स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळते, जिथे तुम्हाला सर्व प्रकारच्या ट्रॉफीज अवेलेबल असतील, संपूर्ण स्पोर्ट्स किट अवेलेबल असेल, त्यामध्ये विविध बॅट्स आपल्याला पाहायला मिळतात, स्पोर्ट्स शूज, त्याचबरोबर मेडल्स त्या ठिकाणी अवेलेबल असतील. लवकरच अजून काही त्या ठिकाणी ऍड होईल आणि त्याचबरोबर टी शर्ट देखील त्यांच्या माध्यमातून प्रिंट केली जात असतात आणि सुंदर पॅटर्न्स ते देखील आपण पाहतो. मोरिया स्पोर्ट्सच्या माध्यमातून क्वालिटीचं दुसरं नाव आहे. माननीय श्री उत्तमजी बागुल सरांना विनंती करतोय आपण पुढे आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. नवनाथ पाटील सरांना विनंती करतोय आपण आपला शुभ हा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. बॉलर कोण आहे? विचार ना, बॉलर कोण आहे विचार. हे सार्थ बॉलर कोण आहे? गोंदसी मार्क होती सुनील यांना आपण पाहतोय आणि त्याचबरोबर मुख्य मंचावरती स्वागत सन्मान देखील केला जातोय नवनाथ पाटील सरांच्या शुभ हस्ते. आदरणीय माननीय श्री उत्तम बागुल साहेब आपल्याला पाहायला मिळतात, मोरिया स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर, आणि त्यांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जातोय. हे बॉलर अनिल ना रे? पहिला बॉल काय रे? दुसरा बॉल दोन काढले, दोन. आदरणीय श्री रमेश शशिकांत भोईर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी तब्बल 1,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलंय. इथे फ्री लायसन्स टू किल, नेक्स्ट बॉल फ्री हिट देखील असणार आहे, कारण आता बिमर मैदानावरती टाकलाय आणि त्याच्यावरती रन्स देखील पळून काढल्या जात आहेत. टोटली या बॉलवरती येस इट्स अ नो बॉल आणि 22च्या माध्यमातून त्या रन्स मिळताना पाहायला मिळतील. धावा झाल्यात फलकावरती एकंदरीत 38 फलकावरती. आता एक चांगला मोमेंटम टीम दातिवरे मास्टर्सला मिळालाय आणि ती मास्टर माइंड बॅटिंग कोणी केलंय तर पंढरी, एक वन ऑफ द ग्रेट लेजंड, द लेगसी ऑफ दातिवरे क्रिकेट, आणि त्याच्या बॅट मधून आलेला तो स्लॉक स्वीप, त्याचबरोबर क्लीन स्वीप आपण पाहिला. हे दोन्ही फटके लाजवाब होते. आता पुढचा बॉल फ्री हिट आहे, स्ट्रायकिंग वरती अंकेशला आपण पाहतोय. फ्रीडचा बॉल बॉल बॅक ड्राईव्ह त्या ठिकाणी खेळला होता, आपला फॉलो थ्रू मध्ये थांबवण्याचा प्रयत्न झाला होता. 2 रन्सचा कॉल आहे आणि 2 रन्स इझिली मिळून जातील. धावा झाल्यात फलकावरती 40-40 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. मालवण ग्रुप VIP बॉक्स आपण पाहतोय आणि त्या VIP पर्सन कडून त्या ठिकाणी 200 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल पंढरीला. नो बॉलला 2 22 आणि आता परत 2. पुढचा बॉल ओव्हर मध्ये लॉफ्ट करायचा होता, समोर बॅटन बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. फर्स्ट स्लीप मध्ये चांगली मेहनत त्या ठिकाणी घेतली आणि इथे 1 रन मिळेल या बॉल वरती. पुन्हा एकदा पंढरीला आपण स्ट्रायकिंग वरती पाहणार आहोत. मागील ओव्हर मध्ये केलेला काउंटर अटॅक, तिथे आलेले स्ट्रोक स्वीप, क्लीन स्वीप दोन्ही फटके ग्रेट होते आणि तो बॅटर आता स्ट्रायकिंग वरती आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्टी अटॅकिंग बॅटर सध्या क्रीज वरती आणि रन्स बनवतोय. 9 बॉल मध्ये 19 रन्स त्याच्या बॅट मधून आल्यात आणि प्रत्येक बॉल वरती ते कॉन्सन्ट्रेशन आपण पाहिलं, प्रत्येक बॉल वरती ते डेडिकेशन आपण पाहिलं. यावर मधील चौथा बॉल आपण पाहणार आहोत. चौथा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती सुनील यांना आपण पाहतोय. या ओव्हर मध्ये जर विचार केला तर एक्स्ट्रा रन्स जरूर आलेत, परंतु मागील 3 बॉल मध्ये त्या ठिकाणी मोठे फटके खेळू दिलेले नाहीयेत. परंतु आता समोर एक वाघ आहे आणि इथे चांगला बॉल टाकलाय त्या वाघासमोर. चांगला बॉल मैदानामध्ये पाहायला मिळाला. 4 बॉलचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण ड्रॉ देखील ओपन करणार आहोत सेकंड राऊंडच्या आणि तो पॅटर्न तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. 8 टीम्स मध्ये तो ड्रॉ आपण ओपन करणार आहोत, जेणेकरून तिसऱ्या फेरीसाठी लॉट्स टाकायला लागणार नाही. इथे देखील फटका जबरदस्त, ग्रेट शॉट ऑफ द मॅच आणि सरळ बॉल चाललाय फाईन लेगला षटकार. पंढरीचा ट्रेडमार्क आणि पंढरीचा तो मास्टर क्लास जबरदस्त पाहायला मिळतो. हा देखील बॉल ज्या पद्धतीने बॅट वरती घेतला, स्लॉट मध्ये होता, वेट ट्रान्सफर केला आणि त्यानंतर फाईन लेगला
सरळ बॉलला पाठवलंय 6 धावांकरिता. मैदानाच्या चहूबाजूंना बॅटिंग करण्याची क्षमता ठेवणारा पंढरी आज मैदानामध्ये फक्त आपल्या क्षमतेची नाही तर आपल्या गावासाठी खेळण्याची जी उणीव दाखवतोय आणि जी बॅटिंग त्याने आतापर्यंत मैदानामध्ये केले ला जॉब. 11 बॉल मध्ये 25 रन्स त्याच्या बॅट मधून आले. 47 धावा फलकावरती. शेवटचा बॉल, शेवटचा फुल टॉस आणि हा देखील फाईन लेगला वळवलाय आणि हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने जाताना दिसेल. जे चित्र आपण लास्ट ओव्हर मध्ये पाहिलं होतं, शेवटच्या 2 बॉल वरती जे मोठे फटके आले होते त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. चला विजय संघाचे कॅप्टन आपण कमेंट्री बॉक्स मध्ये या. मालवणची ट्रिप देणार. 6 बॉल 6 त्या स्टँड मध्ये मारले का मालवणची ट्रिप काय? माननीय श्री उत्तम बागुल साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक मोठे उद्योजक आणि खऱ्या अर्थानं त्यांचं ते स्पोर्ट शॉप आपल्याला पाहायला मिळतंय. बरोबर जर तुम्ही सफाल्यावरून वेस्टकडे येत असाल तर काही अंतरावरती ते स्पोर्ट शॉप आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज जो प्लेअर असेल त्याच्यासाठी संपूर्ण किट त्या ठिकाणी दिली जाईल आणि जे न्यू लॉन्चिंग असेल ते टी शर्ट त्याचबरोबर ट्रॅक आणि कॅप जे न्यू लॉन्चिंग असेल, न्यू पॅटर्न असेल तो तिथे दिला जाईल. मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून तो पुरस्कार आपल्याला पाहायला मिळतो उत्तम बागुल सरांच्या माध्यमातून आणि आपल्या हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद उत्तमदादा बागुल. सर ड्रॉ पण ओपन करणार आहोत इनिंग्स ब्रेक मध्ये. त्यासाठी आपण विनिंग टीमचे कॅप्टन आपण कमेंट्री बॉक्स मध्ये या. विनिंग टीमचे कॅप्टन आपण या कमेंट्री बॉक्स मध्ये आणि मालवण ग्रुप यांच्या माध्यमातून कॅश प्राइज जे ते देखील जमा झाले. बॉलिंग ट्रॅक वरती किशोर ओव्हर नंबर 5 मध्ये 51 रन्स सध्या स्कोर कडून लागला जात आहेत. 51 वरती ही टोटल आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट आर्म विकेट. पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर, टो क्रशिंग यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सुरुवात या ठिकाणी यॉर्करने झाला. स्लॉग ओव्हर मध्ये त्या ठिकाणी किशोरला बॉलिंग ट्रॅक वरती आणले गेले आणि स्लॉग ओव्हर मध्ये आता त्याला देखील चांगली गोलंदाजी मैदानावरती करायची. सुरुवात तर चांगली झाली. समोर आपण अंकेशला पाहतोय. अजूनही अंकेश अटॅकिंग मूड मध्ये आलेला नाहीये. दुसऱ्या बाजूला पंढरीला आपण पाहतोय. हेवी स्लॉग हिटर आहे तो मैदानामध्ये. हा देखील कटर मैदानामध्ये टाकला होता आणि आता थोडस मागे घेतला होता. आधीचा बॉल यॉर्कर टाकला होता. आता हा बॉल स्लॉट मध्ये ठेवण्याचा प्रयत्न झाला होता. 1 रन मिळेल या बॉल वरती आणि या सिंगल धावसिंगा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 52 52 धावा फलकावरती लागला. 4 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. बावन्न धावा फलकावरती 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. सध्या 5वं षटक प्रगती पथावरती आहे. विनिंग टीमचे कॅप्टन आपण कमेंट्री बॉक्स मध्ये बरोबर 4 बॉल नंतर आपण ते ड्रॉ ओपन करणार आहोत. अर्ध्या विकेट वरती त्याच्यावरती हुक शॉट आणि धावा देखील बुक झाल्यात. फाईन लेगला आणखीन एक चौकार पंढरीच्या बॅट मधून. 4 रन्स. आधीचे 2 बॉल जर आपण पाहिले तर बरोबर बॅटच्या समोरून फिरवण्याचा प्रयत्न झाला होता. आता हा बॉल अर्ध्या विकेट वरती जर तुम्ही टाकाल तर तिथे डेफिनेटली 6 किंवा 4 आणि मागच्या बॉल होती तेच घडताना पाहायला मिळाला. 4 रन्स मिळाल्या धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 56-56 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. सध्या 5वं षटक प्रगती पथावरती आहे. माननीय श्री उत्तम बागुल साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी क्रिकेटची संपूर्ण किट दिली जाईल आणि न्यू लॉन्चिंग जे टी शर्ट्स असतील त्याचबरोबर ट्रॅक आपल्याला पाहायला मिळत आहेत. जो न्यू पॅटर्न असेल तो देखील एक स्पेशल असणार आहे त्या प्लेयर साठी. 33 वरती बॅटिंग करत असताना मैदानामध्ये सर्व विजय टीमचे कॅप्टन प्लीज आपण कमेंट्री बॉक्स मध्ये या. बरोबर इनिंग्स ब्रेक मध्ये आपण ड्रॉ ओपन करणार आहोत.
इथे विकेट जाण्याची दाट शक्यता आणि यस इथे विकेट जाईल. फलंदाज अंकिश या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतत असताना सातत्यानं स्ट्रगल सुरू होता आणि अखेरकार आता त्याची विकेट त्या ठिकाणी गेले. ती दाखल होत असताना आपण पाहतोय शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. लेफ्ट आर्मवरती विकेट स्टंपला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला होता. आता बॉल बरोबर लेग स्टंपच्या बाहेर डिलिव्हर्ड केला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. धावा झाल्यात फलकावरती 58 58 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्रा रनचं प्रमाण देखील या मॅच मध्ये भरपूर आहे. 5वा बॉल फ्रंट लेगला पुढे घेऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. 1 रन पूर्ण केले. दुसऱ्या रनचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 रन्स तिथे मिळतील की नाही आता हा एक मोठा प्रश्न असणार आहे. डीआरएस ऑफर केलाय पंचांनी इथे. डीआरएस ऑफर केल्याने 1 शॉट देखील आहे. बॉडी मास्टर्स टीमचे कॅप्टन आपण या. बाकी सर्व टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही देखील या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह व्हायचंय. आणि नक्कीच इथे बॉल जेव्हा स्टंपला लावला तेव्हा बॅट तरीकेने लांब आहे आणि ते बॅटर आउट असेल. 1 शॉट म्हणजे इथे एकही रन काउंट केली जाणार नाही. सेकंड रन साठी तरीकेने रन आउट आपण पाहिला. शेवटचा बॉल असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. या बॉल नंतर आपण ड्रॉ टाकणार आहोत. त्यासाठी आपण मुख्य मंचावरती त्यातच कमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. बागपूरला जाऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये आणि आणखीन एक रनआउटच्या माध्यमातून विकेट जाते. 58 स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 59चं टार्गेट समोर सेट केले गेले. 59 धावांचं टार्गेट समोर आपल्याला पाहायला मिळते 5 ओव्हर्स मध्ये. तर आपण ड्रॉच्या दिशेने जातोय. लक्षात घ्या ड्रॉचा जो पॅटर्न आहे तो आपण 8 टीम्स मध्ये कंप्लीट करणार आहोत. तो 8 टीमचा तो पॅनल असणार आहे आणि कोणत्याही संघाला त्या ठिकाणी बाय येऊ शकते आणि ते तुम्हाला ऍक्सेप्ट करायचं आहे. 3 बायज आपण या ठिकाणी देणार आहोत आणि 8 टीम्स मध्ये आपण तो पॅनल पूर्ण करणार आहोत. बॉडी मास्टर टीमचे कॅप्टन आपण कमेंट्री बॉक्स मध्ये या, कारण इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टाकणार आहोत अशी अनाउन्समेंट केली होती आणि आता जर आपण ड्रॉ ओपन करणार आहोत. चला वाडियो मास्टर्स टीमचे कॅप्टन या आपण कमेंट्री बॉक्स मध्ये. चला आपण लॉट्स टाकून घेणार आहोत. लक्षात घ्या 8 टीमचं हे पॅनल असणार आहे आणि 3 संघांना बॉडी मास्टर टीम आपण लक्षात घ्या मी ड्रॉ या ठिकाणी ओपन करतोय कारण बाकीचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ड्रॉ आपण या ठिकाणी ओपन करणार आहोत. 3 बाईज असतील आणि 8 टीमचं पॅनल आपण पूर्ण करणार आहोत.
आणि अमरदीप जलसार आणि त्यानंतर सेकंड मॅच बाय आणि विजय संघ. थर्ड मॅच असेल जगमत रावले आणि बाय आणि चौथा सामना असेल किल्वा मास्टर्स आणि बाय. यापुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला अमरदीप जलसार मास्टर्स आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना वाडीव मास्टर्स. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस टॉस आपण करणार आहोत. येस नेक्स्ट मॅच जे असतील ते 4 षटकांचे असतील याची नोंद घ्या. आणि आपण टॉस करतोय नवनाथ पाटील सरांच्या शुभ हस्ते प्राऊड ऑफ चिखलपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. ऑल द बेस्ट फोर टीम्स. एका बाजूला अमरदीप मास्टर्स आणि दुसऱ्या बाजूला वाडी मास्टर्स. कॉइन या ठिकाणी स्पिन केला जाईल. येस वाडी मास्टर टीमचा कॉल असेल. नवनाथ पाटील सरांच्या शुभ हस्ते टॉस आपण या ठिकाणी करतोय. जय महाराष्ट्र असा कॉल त्या ठिकाणी केलाय. आणि चिखलपाडा 2026 साला म्हणजे अमरदीप जलसार मास्टर टीमने टॉस त्या ठिकाणी जिंकलाय. मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थान बनायचं आहे. येस थोड्या वेळाने डिसिजन त्या ठिकाणी कळवतील अमरदीप जलसार मास्टर्स. टॉस नुकताच झालाय. थोड्याच वेळात तो निर्णय देखील तुमच्यापर्यंत पोहोचेल. जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओटू कॉम्बॉक्स व्हॉइस ऑफ कोपरी धनंजय पाटील सर. थँक्यू सो मच. चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. जय महाराष्ट्र चिखलपाडा आयोजित चिखलपाडा चषक आपण पाहतात. आणि टार्गेट 59 डाव्यांचं टार्गेट 59चं टार्गेट. त्यामध्ये सध्या धावसंख्या आपण पाहिली तर 5च्या घरामध्ये पोहोचलेत. एका बाजूला पंढरी जसा उल्लेख केला दातीवरी मास्टर संघाचा एक महत्वाचा खेळाडू अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूची वर्णी लागतात. समोर दिगंबर वेडी मास्टरचा तो देखील काही कमी नाहीयेत. किशोर देखील काही कमी नाहीयेत. सातत्याने गाजलेल्या खेळाडूंपैकी तेही दोन्ही खेळाडू आहेत. आज मात्र मैदानाच्या मध्ये आपला परफॉर्मन्स द्यावा लागेल. एक चांगला खेळ दाखवावा लागेल. 40+ माध्यमातून तुमचं क्रिकेट हे तुम्हाला मैदानाच्या मध्ये पुढे घेऊन यावं लागेल. पुढचा बॉल अगदी हा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला इनफिल्डच्या डोक्यावरून. बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने आला. फिल्डिंग अगदी चांगली. थ्रो देखील चांगला झाला परंतु ते गॅदर करू शकले नाहीत. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट. 2 धावेने धावसंख्या वाढेल आणि जाऊन पोहोचेल ती मात्र 7च्या घरामध्ये. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये कंप्लीट झाला. धावा 7. एकूण 7 धावेचा पाठलाग सुरू आहे.
आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक वर्ग सर्वांचं सहर्ष स्वागत. ओ चांगला बॉल पडल्यानंतर थोडा खाली राहिलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय वेगाने विकेट किपरनं अगदी ते यष्टांवरती तो हिट साधलाय. आता बॅटर आउट आहे की नाही आउट हे पाहूयात. काय अॅक्युरेट थ्रो पाहायला मिळाला होतात. हा थ्रो पहा पुन्हा एकदा. डायरेक्ट तू यष्टांवरती आदळला होता. तिथे ती बॅट क्रीज मध्ये आला नाही आली पाहण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून ती बॅट स्लाइस झाली क्रीज मध्ये आलं त्याच्यामुळे बॅटर इज सेफ. पुढचा बॉल ओ बॅटला स्पर्श झाला हे तर मात्र प्रथमदर्शी दिसलं होत आहे. त्याच्यानंतर विकेट किपरनं आपण पाहिलं तर तो कॅच कॅरी केला. फलंदाज बाद पंढरीला मिळाली विकेट. फलंदाज बाद. खूप महत्वाचे एका बाजूला आपण पाहिलं तर वाडीवचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि वाडीवच्या अगेन्स्ट अमरदीप जलसार 40+ यांच्यामध्ये ती लढत पाहायला मिळेल. अगदी महत्वाची ती लढत असणार आहे. सध्या 7 धावा 1 गडी बाद. पुढील होणाऱ्या मॅचचे 4 षटकांचे असणार आहे त्याची देखील माहिती आपण लक्षात घ्या. हो वेगवान फटक्या तर खेळलायत. क्षेत्ररक्षक मात्र धावतोय बॉलवरती. तो अडवेल का नाही. चोनू निघून गेला सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार आणि चौकारानं पहिल्या षटकात खेळ अखेरीस धावा धाव फलकावरती डबल 1 11. चला सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. पहिल्या षटकात देखील संपलं. धावा धाव फलकावरती 11 1 गडी बाद. किशोर स्ट्राइक एंडला. अंकेश तयार पहिला बॉल घेऊन. पहिला बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. फॉलोइंग स्वीप करायचा होता. धाव घेण्याचा प्रयत्न. एकाच बॉल वरती अगदी 2 संध्या मात्र त्या ठिकाणी निर्माण झाले होत्या आणि तिथून मात्र आपण पाहिलं तरी सिंगल आहे ती सिंगल कंप्लीट करण्यात आले. लेग बायच्या माध्यमातून एक ती सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून धाव संख्या 12. येणारे 23 बॉल मैदानाच्या मध्ये रन करायचे 47. यंगस्टर वेडी मास्टर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर दातिवरे मास्टर्स यांच्यामध्ये सध्या सुरू असलेली मॅच. पुढील मॅच 40+ अगदी अमरदीप जलसारचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल वाडीव मास्टर्स. सेकंड राऊंडचा पहिला मॅच 4 ओव्हरचा मॅच तो मैदानावरती खेळला जाईल. सध्या आपण सर्वजण आहोत जय महाराष्ट्र चिखलपाडाच्या अगदी क्रीडांगणावरती. रंगलेला दिवस रात्रीचा खेळ. आजची ही दुसरी रात्र. ओ फटका खेळण्याचा प्रयत्न. आपला अगदी हातामध्येच मात्र गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रो मध्ये एक चांगला कॅच घेतला अंकेशनं. फलंदाज बाद. विकेटचं होईल पतन. धक्का.
मैदानाच्या मध्ये शाहीद दाखल होत असताना पाहायला मिळतात. 12 वरती 2 धक्के सध्या यंगस्टार वेडी मास्टर या संघाला मात्र लागल्यात. आता इथून शाहीद कशा पद्धतीने खेळतायत. सुरुवातीला रन तर चांगल्या घेतल्यात, परंतु मैदानाच्या आतमध्ये ते तुम्ही कसं पुढे चालू ठेवणार याच्यावरती देखील लक्ष असणार आहे. प्रयत्न मैदानाच्या मध्ये करायचे आहेत. चांगला बॉल पुन्हा एकदा मात्र डिलिव्हर होत असताना पाहायला मिळतोय. बारा 2 गडी बाद. ओहो, यावेळेचा बॉल परफेक्टली टायमिंग सहित बॉलला मात्र फेकून दिलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हे टायमिंग चार बॉल्स आतापर्यंत केस संपलायत. चांगला बॉल कम बॅक करत असताना पाहायला मिळतात. सरळ चेंडू आपण पाहिलं तर विकेट किपरच्या दिशेने मात्र जातोय. डॉट बॉलची कहाणी. धावसंख्या 18. शेवटचा बॉल बाकी. येणारे बॉल असतील 19 बॉल मध्ये रन करायचे 41. पटकापणाचा खेळाचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक वेगाने धाव घेण्याचा प्रयत्न. बॉल नाही आता मध्ये आला. एक सिंगल मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका धाबेवरती समाधान त्या ठिकाणी व्यक्त करावं लागत आहेत. येणारे बॉल आहेत मैदानाच्या मध्ये 18 बॉल मध्ये रन करायचे 40. पहिल्या 2 षटकांमध्ये 19 धावा या धावफलकावरती लगावण्यात आल्यात. या आपण संगीत कक्षामध्ये जाऊयात आणि येऊयात मैदानाच्या दिशेने. मध्ये 40 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या 40 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील हे देखील आपण पाहणारच आहोत. 18-40 वाला मॅच मैदानाच्या मध्ये सध्या आपण पाहत आहात. प्रत्येकाच्या नजरा तर या मॅच वरती लागल्या आहेत. फिल्डिंग पोझिशन मध्ये सातत्याने बदल केले जात आहेत. एक खेळाडू लॉंग ऑफ, एक खेळाडू लॉंग ऑन, मिड विकेट. सध्या हे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अगदी सर्कलच्या आतमध्ये देखील आपण पाहिलं तर आता खेळाडू फिल्डिंग पोझिशन मध्ये सजवण्यात आलाय. बॅकवर्डला गेले. कट करण्याचा प्रयत्न. हलकासा कट केलं. लेट कट खेळले. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. जोपर्यंत बॉलला स्टॉप केलंय तोपर्यंत धावा या ठिकाणी अगदी धावून पूर्ण करण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये. 1 शॉट 1 रन शॉट. आता 2 घेतल्या होत्या त्याच्यामध्ये 1 शॉट याचा अर्थ एकच. धावसंख्या 20. स्ट्राइकला शाहीद. फुलटस बॉल कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळलाय. बॉल चालला वाडी स्ट्रॉंग ऑफला. फिल्डर वेगानं पोहोचलाय तिथे. एकदा कंप्लीट होईल. फेकी तर अतिरिक्त दिसत आहेत. आता बॅटर देखील इंटरेस्ट आहेत. ते देखील मात्र आता सेकंड रन कडे वळाल्यात. एक मिस्टेक मैदानाच्या मध्ये तुमची महागडी ठरू शकतात. थोडासा थ्रो आयडी झाला. अगदी तो डोक्याच्या वरून गेला गोलंदाजाच्या आणि तिथून मात्र त्या 2 धावा ऍड झाल्यात. दफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 2 ने वाढत असताना जाऊन पोहोचतात 22-22. 22 लॉस ऑफ 2 आफ्टर 2.2 ओव्हर्स. येणारे बॉल आहे 16 बॉल मध्ये रन करायचे 37. 16-37. खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा चेंडू परफेक्टली बॅट मध्ये येत नाही. तिथे एक सिंगल येत असताना पाहायला मिळतात. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे गेल्यात. 23च्या घरामध्ये जात असताना पाहायला मिळतात. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये असतील 15 बॉल मध्ये करायचे 36. आतापर्यंत पंढरीनं मैदानाच्या मध्ये ते नियंत्रण ठेवलंय सध्या या षटकामध्ये. 1.3 चेंडू आतापर्यंत स्पेल त्याच्यामध्ये रन खर्च केला 15. एक विकेट याने मिळवली. सफल आतापर्यंत हे स्पेल पाहायला मिळालेला आहे. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. कधीही तो कुठलाही श्रेणी कुठल्याही संघाच्या बाजूने पलटू शकतो. बदलण्यासाठी जास्त क्रिकेटमध्ये वेळ जात नाहीत. आता मैदानाच्या मध्ये पाहूया तसं काही घडेल का की पुन्हा एकदा बॅटिंग करणारे बॅटर मैदानाच्या मध्ये आपली बॅटिंग दाखवतील पॉवरफुल.
ओ बॅकफुटला गेले, कट करायचं होतं, स्लाइस करायचं होतं बॉलला, नाही बॅटरी बॉलचा संपर्क, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू, त्या ठिकाणी येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता, येणारे बॉल मैदानाच्या मध्ये असतील 14 आणि 14 बॉल मध्ये रन करायचे 36. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय, लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय, फिल्डर आलात, वेगाने फिल्डिंग केलं, एका सिंगल वरती समाधान. हळूहळू आता यंगस्टर वेडी मास्टर संघाची धावसंख्या पुढे जाऊ लागल्यात. या एका धावेनं संघाची धावसंख्या 24, 13 मध्ये रन करायच्यात 35. आता इथून जर मोठा फटका किंवा वेगळं काही जर नाही झालं तर मैदानाच्या मध्ये ते कठीण होत असतानाच पाहायला मिळेल. चांगला बॉल पाठीमागे स्टॉप केलाय, धाव घेण्याचा प्रयत्न, तिथे एक सिंगल आहे, ती सिंगल कंप्लीट होईल. 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये झालाय कंप्लीट. धाव फलकावरती 25, येणारे बॉल आहेत मैदानाच्या मध्ये 12 बॉल मध्ये रन करायचे 34. मध्ये घाई करा, वेळ खूप महत्वाचे आहेत. विनंती असेल, टायमिंग आज 10:30 वाजून गेलेले आहेत, अजूनही पहिल्या राऊंडचे मॅचेस संपलेल्या नाही आहेत. काल बरोबर आमचं 2 वाजेपर्यंत सर्व पॅकअप झालं होतं. प्लीज विनंती आहे, थोडं घाई करा आणि आता तुम्हालाच उशीर होईल. 12 मध्ये 34. 12:34. आता इथून मात्र गेअर चेंज करावा लागेल. फर्स्ट नाही, सेकंड नाही, तुम्हाला तर टॉप गेअर वरती बॅटिंग करायची आहे. अशा कंडिशनला दातिवरे संघाने आपला महत्वाचा खेळाडू शैलेश यांना घेऊन आलाय. दातिवरे म्हटलं तर अगदी महत्वाचं गाव, ज्या गावामध्ये सातत्याने श्री बेंडूबाबा चषकाचं आयोजन हे आपल्याला पाहायला मिळतं. ज्यावेळी कॅन्डॅमच्या सोबत होते, एक स्पर्धा मी 1 लाखाची त्या गावामध्ये केली होती, आणि त्या गावातील असलेला संघ दातिवरे मास्टर्स. ओ पहिलाच बॉल, फटका खेळला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आलाय, कुठलीही चुकी न करत असताना त्याने टिपलाय झेल. संपलाय बॅटरचा खेळ, विकेट. या नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल कोलबे टप्प्याचा टाकला, ड्रॅग करून खेळला बॉलला, बॉल चालला ऑन साइडला, फिल्डिंग केलंय, 1 धाव कंप्लीट. दहा चेंडू मध्ये रन करायचे 33 या मॅचचं समीकरण. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करावी लागेल, रन बनवावे लागतील, कारण येणारे बॉल आहे 10, रन करायचे 33. पुढचा बॉल, पुन्हा एकदा चांगला बॉल, ट्रॅक करून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय तिथे, जबरदस्त बॉलला फील्ड केलंय, एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. सिंगलच्या
माध्यमातून धाव संख्या 27. 9 चेंडू आणि 32 धावेची गरज. नऊ 32. आक्रमण करण्याचा प्रयत्न तर केला जातोय परंतु परफेक्टली त्या टायमिंग अजून काही साधता येत नाहीत. तिथे एक सिंगल कंप्लीट, दुसरा धावेचा प्रयत्न, फेकी ओ खराब झाली परंतु बॅकअप चांगला आहे. सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागेल. येणारे बॉल आता मैदानाच्या मध्ये शेष आहेत. 8 रन करायचे 30. आता मोठा फटका तुम्हाला कंपल्सरी मैदानाच्या मध्ये सध्या तरी दिसतोय, तो तुम्हाला मारावाच लागेल, अन्यथा ही मॅच तुमच्यापासून दूर जाणार. 8-31. जय महाराष्ट्र चिखलपाडा आयोजित चिखलपाडा चषक, चिखलपाड्याच्या गावातील अगदी मानाची स्पर्धा. पुन्हा एकदा मात्र फटका खेळलाय, तिथे फिल्डिंग करण्यात आलाय, थोडा हातातून बॉल निसटलाय, त्याचं रूपांतर लगेच मात्र 2 मध्ये होणार आणि डबल कंप्लीट होत असताना आता धावसंख्या पुढे चालल्यात. 7 मध्ये 29 हे आमचं समीकरण. सात 29. शेवटचा बॉल, निर्णायक बॉल. एक धाव येत असताना पाहायला मिळतात. षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. 4 धावसंख्या धावफलकावरती 31. 6 बॉल 28 ची गरज. चला जाऊया शेवटच्या 6 बॉलच्या दिशेने. 6 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी राहिलाय. अमरदीप जलसार आणि पुढचा मॅच असेल वाढीव. डिसिजन अमरदीप जलसार संघाने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारलं, बॅटिंग करायच्यात वाढीवला. वाढीव आपले बॅट्समॅन तयार राहायचेत. मैदानाच्या मध्ये दोन्ही टीमला विनंती असेल आपण रेडी राहा. पुढील मॅच 4 ओव्हरचा होणार आहेत, याची देखील आपण दक्षता घ्या. हो, पहिलाच बॉल हवेमध्ये होता, फिल्डर होते त्या ठिकाणी, कॅच घेण्याचा प्रयत्न झालाय. आता या मॅचच्या दिशेने आता अग्रेसर करू लागला दातिवरेचा संघ. दातिवरे म्हटलं तर त्यांच्या गावामध्ये देखील अनेक जण वॉचिंग करत असतात, मॅच सातत्याने पाहत असतात, क्रिकेटवरती प्रेम करत असतात आणि कॅमेरामॅन म्हणून मनीष निजाई यांची सातत्याने चर्चा त्या गावाच्या माध्यमातून होत असते. श्री बेंडूबाबा चषक म्हणा त्या गावाची एक वेगळी ओळख श्री गणेश क्रिकेट क्लबच्या माध्यमातून ती निर्माण केली त्या संपूर्ण स्पर्धेनं. 5-27. ओहो, कडक स्ट्रोक, बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. या स्ट्रोकची गरज होती आणि तो स्ट्रोक मैदानावरती. षटकार. बॉल मैदानाच्या मध्ये द्यावा ही विनंती आहे. 4 बॉल मध्ये 21 धावेची गरज. हो, अजूनही मॅच शिल्लक आहे, फक्त प्रयत्न करा, स्वतःला सांगा मॅच मध्ये आपल्याला षटकाराशिवाय आता पर्याय राहिलेला नाहीयेत, मैदानाच्या मध्ये मोठ्या फटक्यांशिवाय पर्याय राहिलेला नाहीयेत. त्याच वेळी तुम्हाला बॅट देखील मैदानावरती फिरवायचीच आहे. यावेळेचा बॉल सोडून दिलाय, बाकीचं काम पंचांवरती टाकलाय. पंचाने सांगितलं इट्स अ वाईड बॉल एक्स्ट्रा. विकेट किपरनं त्याला मान्यता दिल्यात, गोलंदाजाला सांगितलं हो वाईड आहे आणि ते मात्र लगेच धावसंख्या येत असताना ऍड होत असताना जाऊन पोहोचतायत 39च्या घरामध्ये. येणारे बॉल असती 4 बॉल मध्ये रन करायचे 20. आणखीन एक स्ट्रोक खेळलाय समोर, बरोबर साइड स्क्रीनला हिट होत असताना चेंडू बाउंड्री लाईनच्या पार. 1 बाउन्स क्लिअर, चौकार.
3 बॉल मध्ये रन करायचे 16. मॅच रंगलाय, सामना रंगलाय या जय महाराष्ट्र चिखलपाड्याच्या स्पर्धेमध्ये, कारण येणारे 3 बॉल भवितव्य सांगणार. ओ फुल टॉस, फुल टॉस, फुल टॉस, फुल टॉस, फुल टॉसला फुल टॉल वसूल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय षटकार. 6. बदललाय मॅच मध्ये पुन्हा एकदा तो ज्वलंतपणा आलाय. हो, कोणी म्हटलं होणार नाही, मनाशी धैर्य ठेवलं, मनाशी जर विचार केला आम्ही करू शकतोय, विचार पॉझिटिव्ह ठेवा. मैदानाच्या मध्ये कुठलीही गोष्ट करू शकतायत, कारण येणारे बॉल 2 बॉल मध्ये रन करायचे 10. तसं 10 का दम मैदानाच्या मध्ये दम खम अगदी दोघांनाही दाखवायचे आहेत, वेडीलाही दाखवायचे आहेत, दातीवरीलाही दाखवायचे आहेत. दोन्ही संघ तयार आहेत आणि त्याच्या साक्षीला जय महाराष्ट्र चिखलपाड्याचं हे मैदान देखील आहे. त्याच्यामुळे असं काही होईल का? 2 बॉल 10 रन. पटका खेळलाय, समोरच्या दिशेने चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक आला तिथून वेगाने फिल्डिंग केलंय, बॉलला अडवण्याचा प्रयत्न, दुसऱ्याचा प्रयत्न, डबल कंप्लीट होईल. आणि आता मॅच चाललाय 1 बॉल मध्ये 8. 1 बॉल मध्ये 8 डावेचं लक्ष. सुरुवातीला मला वाटतं की तिथे जर मोठे फटके आधी आले असते मागच्या षटकामध्ये जिथे रन नाही आल्या, तर थोडस मॅच मध्ये बदल होताना पाहायला मिळाले असते. 1-8. अजून काही होऊ शकतं. एखादा असा जर बॉल मैदानाच्या मध्ये हाताळला, चांगला बॉल टाकलाय आणि अशा पद्धतीने सामना जिंकला टीम दातिवरीच्या मास्टरच्या 40+ संघानं. हार्डलक यंगस्टर वेडी मास्टर, तुम्ही चांगले खेळलात. थोडंसं कुठेतरी मिस्टेक सुरुवातीला झाल्यात, जिथे रन नाही आल्यात. कदापि तिथे रन आला असताना तर या मॅच मध्ये बदल झाला असता आणि या मॅच मध्ये मजा आली असती. परंतु हा सामना दातिवरे मास्टरनं आपल्या नावी केलाय. 7 धावेनं त्यांनी मॅच आपल्या नावी केल्यात, त्याबद्दल त्यांचं आपण अभिनंदन.